आवाज येतोय का बघा? आपण लास्ट लेक्चरमध्ये अशोकाच्या एम्पायर बद्दल वाचायला सुरुवात केली किंवा समजून घ्यायला लागलो होतं. त्यांच्यावरती 2 ते 3 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला आलेले दिसतात. म्हणजे सेटचा असो किंवा नेटचा असो, प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला अशोकाच्या एम्पायरवर किंवा सम्राट अशोकाचे जे एम्पायर त्याच्यावरती क्वेश्चन हे विचारले जातात. ओके, त्यामध्ये आपल्याला काय काय बघा, इकॉनॉमी आपण भाग बघत होतो बघा. इकॉनॉमी ऑफ द काय मौर्यन एम्पायर, मौर्यन काळातली अर्थव्यवस्था काय स्वरूपाची ती आपण पाहिलेली होती, बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्यामध्ये बघायचा बघा. अशोकांची काय जनपदा, त्यातले सप्तांग थिअरी जे आहे ते 7 स्वामी आहे, काय स्वामी आहे, अमात्य आहे, काय स्वामी अमात्य जनपद, परत काय कोश, परत काय म्हणता येईल की बाबा अजून काय काय नाव आहेत बघा त्याच्यामध्ये. स्वामी अमात्य कोश शब्द ते 7 अंग आहेत बघा. मित्र, मित्राला आलाय म्हणलेलं. ट्रेझरीसाठी कोश आहे शब्द. जनपदासाठी ट्राईब किंवा त्या असणारा शब्द आहे बघा. त्यामध्ये आपल्याला पुढे काय बघा, दुर्ग म्हणजे फोर्टिफिकेशन असणार आहे किंवा फोर्टिफाईड सिटीज किंवा तटबंदी असणारं शहर आपल्याला त्यामध्ये दिसतं. फोर्टिफाईड हे असणारा भाग आहे. जनपद, ह्या वर्षी प्रश्न विचारला होता बघा आपल्याला. या वर्षी एक प्रश्न विचारला, त्याची क्रोनॉलॉजी विचारली. जनपद, महाजनपद आणि एम्पायर असा यावर्षी एक प्रश्न विचारलेला होता. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ही अशीच आहे, 1, 2, 3 अँड द 4 या प्रकारची क्रोनॉलॉजी ह्यावर प्रश्न विचारलेला होता यावर्षी. ओके, त्यामुळं प्रश्न कशा स्वरूपाचे आलेले आहेत या काय प्रकारचे प्रश्न आहेत ते आपण पाहिलं पाहिजे. प्रश्न कसे आले हे सतत डोळ्यासमोर पाहिजेत बघा. प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले जे क्वेश्चन्स आहेत ते सतत तुमच्या डोळ्यासमोर असायला हवे. नाहीतर काय होतं बघा की प्रश्न डोळ्यासमोर नसल्यामुळं अभ्यासाची दिशा कशी असावी किंवा अभ्यास कसा करायला पाहिजे याबद्दलची माहिती आपल्याला मिळत नाही बघा. अभ्यासाचं जे आहे ते डिटेलिंग तुम्हाला समजत नाही बघा. अभ्यास कसा करावा किंवा काय करावा, कोणत्या पद्धतीनं करावं ह्याच्यामध्ये अडचण निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळं तुमची जी डिसिप्लिनरी काय म्हणतात ना की अभ्यास करण्याची पद्धती चांगली झाली पाहिजे. यू हॅव टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी कन्सेप्ट इन सेट ऑर नेट सिलेबस, देन यू विल बी क्वालिफाईड इन नेट ऑर सेट. अदरवाईज नाही होत बघा. म्हणजे तुम्हाला किती वाटलं मी खूप पुस्तकं वाचले, पण जोपर्यंत तुम्हाला अभ्यास करण्याची क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस तुम्ही व्यवस्थित करत नाही, काय क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस जोपर्यंत व्यवस्थित तुम्ही करत नाही तोपर्यंत परीक्षा क्वालिफाय होणं कठीण जाणार आहे. तुम्हाला परीक्षेचं काय कळायला पाहिजे, काय एक्झॅक्टली विचारतात, कसं विचारतात आणि कोणत्या टॉपिकमध्ये किती डिटेल जातात हा भाग तुम्हाला समजला पाहिजे. तर मग तुम्ही त्यामध्ये डिटेल जाल बघा. असं अचानक त्याच्यामध्ये जाता येत नाही बघा. म्हणजे परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी ज्या आवश्यक लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी सांगितलं बघा. की काय काय करायला लागतं ते समजलं पाहिजे तुम्हाला. काय काय करायला लागतं त्यानुसार तुम्ही ते प्रयत्न करणं गरजेचं असतं बघा. म्हणजे आपल्याला वाटलं तर ते आपल्याला वाटण्यापेक्षा ते परीक्षेला काय विचारलं जातं हा भाग जास्त महत्त्वाचा असतो. काय परीक्षेला काय विचारलं जातं हा जास्त महत्त्वाचा भाग असतो, बरोबर. आपण बघितलं तर जनपद आपण बघतोय. ओके, आपण काय अर्थव्यवस्था बघत असताना अर्थव्यवस्था याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. मामा देशमुख म्हणून आहेत एक अभ्यासक, त्यांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे का, वेगळं काय सांगितलेलं आहे का. वैदिक संस्कृती पर सूर्यवंश आहे, नंदवंश आहे, मौर्य मौर्य काळ पाहिजे. मौर्य काळातले आपल्याला मॅगॅस्थनीज, चंद्रगुप्त, सम्राट अशोक, प्रारंभिक जीवन, धार्मिक धोरण, साम्राज्य विस्तार, शासन व्यवस्था, अशोकानंतरची असणारी राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती. आपल्याला आर्थिक परिस्थिती बघायची आहे.
काय सांगितलं बघा त्याच्यामध्येच. कृषी व पशुपालन आपण बघितलं. उद्योग आहेत, उद्योगामध्ये काय मेघस्थनीच्या वर्णनावरून स्पष्ट होते की अनेक कलाकुसरीची कामे करण्यात येत होती. कापडधंदा प्रगत अवस्थेत होता. बनारस, माळवा, शिब्बी, वंग वगैरे राज्यातील कापड प्रसिद्ध होते. सुती, रेशमी, मलमल व लोकरी कापडावर विविध प्रकारचे सोनेरी सुंदर भरतकाम व नक्षीकाम करणारे कलावंत होते. तसेच बरेच लोक सुतकताई व विणकाम करीत सुतार, सोनार, लोहार, पाथरवट, रत्नकार, रंगारी वगैरे व्यावसायिक सुद्धा आपल्याला असलेले म्हणजे पेंटर आपल्याला असलेले दिसतात. सगळ्या प्रकारचे पेंटर त्यामध्ये आपल्याला असलेले दिसतात. आरती सुतार गुडापूर्ण. त्यानंतर काय बघा, कृषी व पशुपालन. ग्रामीण लोकांचा मुख्य धंदा शेती व पशुपालन हाच होता. मौर्य सम्राट कृषकांच्या कल्याणाच्या अनेक योजना कार्यान्वित करीत असत. हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरून सिद्ध होते. उत्पन्नाचा एक षष्ठमांश भाग शेतसारा सरकारला द्यावा लागेल. दुष्काळ, अतिवर्षा, पूर, आग, रोगराई वगैरे संकट समयी सरकारी मदत मिळत असते. ज्या ठिकाणी आत्ता बी आपत्कालीन परिस्थिती असते बघा, आज पण काय म्हणतात पंचनामा करून तुम्हाला सरकारी मदत मिळते. जर पीक जर खराब झालेलं असेल तर पिकाचा विमा पण असतो, पीक विमा असतो बघा. आता मध्ये त्याची स्कीम पण होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची की काय कुठला आता कुठला सीझन आहे त्याची पीक विमा आपल्याला स्कीम पण होती. म्हणजे आपल्याला त्या काळात पण होतं, अशोकाच्या काळात सुद्धा तुम्हाला जर तुमचं काही शेतीतलं नुकसान झालं तर ते पैसे परत मिळत होते किंवा त्यातनं काही ना काही मदत मिळत असेल. किंवा उद्योगामध्ये आपण पाहिलं काय बघा, श्रेणी व्यावसायिक संघात श्रेणी मंडळ आहे आणि श्रेणी प्रमुखात ज्येष्ठ असे म्हणत. व्यापार, देशी विदेशी व्यापाराची बरीच प्रगती झाली होती. सिलोन, ब्रह्मदेश, मालया, बेबीलॉन वगैरे देशांशी भारताचा व्यापार जलमार्ग व भूमार्गाने चालत असे. बडोद, सोपारा, कल्याण, नीलकंठ, कावेरीपट्टण, मछलीपट्टण ही बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. साम्राज्यातील मोठमोठी शहरे राजमार्गाने एकमेकांना जोडली होती. मोठमोठी काय म्हणतात की शहरे राजमार्गाने एकमेकांना जोडली होती. रस्त्यावर प्रवाशांसाठी आवश्यक सुखसोयी होत्या. श्रावस्ती, पाटलीपुत्र, वैशाली, साकेत, काशी, तक्षशिला, पैठण इत्यादी शहरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. सुती, रेशमी, लोकरी कापड, मलमल, औषधे, रंग, अत्तरे, हिरे, मोती, हस्तकलाकृती वगैरे वस्तूंचा देशी विदेशी व्यापार चालत असे. विनिमय साधन म्हणून विविध प्रकारची नाणी होती. विनिमय साधन म्हणून विविध प्रकारची नाणी आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसतात. निष्क, कर्षपण, पुराण वगैरे नाणी होती. मौर्य काळ हा अधिक आर्थिक समृद्धीचा भाग म्हणून त्याकडे बघता येते. ओके, त्यानंतर आपल्याला ही काही जी सप्तांग थिअरी आहे ती बघू. आणखी एखाद जे रेफरन्स आहे बघा, काय हेमचंद्र रॉय चौधरीचं आपल्याकडे बुक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, काय इकॉनॉमिक हिस्ट्रीबद्दल काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात बघूयात बघा, काय काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे. अशोकाचे प्रारंभिक वर्ष बघितले. मौर्य साम्राज्य दिग्विजयास प्रारंभ. पहिले सेंट्रल कोर्टच पहिले. मानेवर गुलामगिरीचे जूज उगारून आपण काय काय झालं ते सगळं बघितलेलं आहे बघा. पुराणे, महापौष्टिका, परिशिष्ट पर्व यात आपल्या समावेश आलेला आहे. सेल्युकोस बरोबरची युद्ध, कुणी चंद्रगुप्त मौर्य. मॅगस्थनीची माहिती पण बघितली आपण, काय काय दिलेली आहे ते. राजा, महामात्य, अमात्य किंवा सचिव यामध्ये पण चंद्रगुप्तची काय राज्य यंत्रणा, प्रांतिक सरकार, न्यायव्यवस्था ते आपण बघूया. निरीक्षक व गुप्तहेर, स्पाय म्हणलेलं आहे. महसूल खर्च किंवा चंद्रगुप्ताचे अखेरचे दिवस. मग बिंदुसारचे राजवट, परराष्ट्र संबंध. परत काय बघा, युआन शांगच्या इतिवर कलंच्या राजतारंगेमधील पुराव्यावरून अशोकाच्या साम्राज्यातील काश्मीरचा समावेश दिसतो. काश्मीरचा असणारा समावेश कलंजचा राजतारंगीने आणि त्यामध्ये असणारा. बिंदुसारच्या मृत्यूनंतर भावाची हत्याकांड करणारा संघर्ष झाला होता.
याबद्दल दिव्यादानाचे तसेच सिलोन वृत्तांताचे आपण ते बघितलेलंच आहे. हे आपण बघूया. दिस रेफर टू रेकग्नाइज टेरिटरी, प्रदेशासाठी वापरलेला शब्द आहे बघा. काय म्हणता येईल की त्याला शब्द जे आहे बघा जनपद, टेरिटरी. The Janpad was a major source of income for the king, and the text demonstrate the various investment, reward and punitive strategies used by the states to maximize its tax income based on agricultural production. शेतीच्या उत्पादनावर असणारा तो टॅक्स आहे. Additionally, attention to trade routes, port cities demonstrate the extent that economic interest dominated the king's sense of his own greater territory. Later that, Durga, the crucial to the defense of the realm, fortified cities protect the important border region, serve as a sanctuary during the times of attack and house the major economic and administrative center of the states. म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय आहे आणि वित्तीय ठिकाण आहेत, त्या ठिकाणी तटबंदी केली जायची, म्हणजे फोर्टिफिकेशन केलं जाय जेणेकरून त्याच्यावरती आक्रमण होऊन कोणत्याही संपत्तीचा कोणत्याही वस्तूचं नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला तटबंदी किंवा एक प्रोटेक्शन वॉल टाईप आपल्याला असलेलं दिसतं. ठीक आहे, त्याला संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर केला जात असेल. द आयडियल स्टेट ऑफ द अर्थशास्त्र, पजेस अ नंबर ऑफ फोर्टीज, त्यामध्ये आपल्याला तटबंदी असलेली दिसते. डिफरिंग इन जिओग्राफिकल सिटी अँड पर्पजेस, द लार्जेस्ट ऑफ द फोर्टीज इज द कॅपिटल सिटी विच ऑपरेट्स as an administrative, economic and military hub for the kingdom. ते कशाचं केंद्र असायचं तर ते प्रशासकीय केंद्र म्हणून पण काम करायचं, ते आर्थिक आणि लष्करी केंद्र म्हणून सुद्धा त्या राज्याचं काम करायचं. आपण काल किंगडम आणि एम्पायर मधला फरक बघितला. कौटिल्य सेज दॅट, कौटिल्य असं म्हणतो की काय, मड रॅम्पट अँड पॅराफेट बिल्ड ऑफ ब्रिक अँड स्टोन्स, ते विटापासून आणि दगडापासून ते बांधलं जात असं, विटापासून आणि दगडापासून ते बांधलं जातं. द फोर्ट वुड बी वेल स्टॉक विथ सप्लाईज ऑफ ग्रेन अँड नेसेसिटीज इन केस ऑफ सीज. इंटरेस्टिंगली द ग्रीक अकाउंट डिस्क्राइब पाटलीपुत्र, मगधन कॅपिटल अँड सिमिलर ग्रँड्स. यामध्ये काय इंटरेस्टिंगली ग्रीक अकाउंट्स मध्ये माहिती दिलेली आहे, पाटलीपुत्र मगधन कॅपिटल म्हणून दिलेलं आहे, सिमिलर ग्रँड स्केल त्या प्रमाणात आपल्याला असलेले मगधांची राजधानी म्हणून आलेली दिसते. पुढचा भाग, कौटिल्य suggested stationing troops along the approaches to the fort. He referred to standing army with 4 division, standing army, खडे सैन्य with 4 division. First division is about infantry, आज पण आहे बघा भारतात infantry. Second is about cavalry. Third is about chariots. Fourth is about elephant, अश्व, गजपती, अश्वपती. चॅरियट्स म्हणजे रथकार, कॅव्हलरी म्हणजे पाय, काय म्हणतात घोडदळ. From Ashoka edicts we know that the Kalinga war, Ashoka made efforts at pacifism and committed himself to the Dhamma Vijay. विक्ट्री थ्रू धम्मा, धर्माच्या आधारे विजय मिळवला, त्याला धम्म विजय असं म्हणतात. धर्माच्या आधारे विजय मिळवला त्याला धम्म विजय असं म्हणतात. रादर दॅन वॉर, 8 सिग्निफिकंटली ही डिड नॉट डिसबँड द आर्मी. त्याच्यानंतर आहे बघा दंड म्हणून. दंड कॅन बी अंडरस्टूड ॲज अ रेफरन्स टू फोर्स ऑर जस्टिस. दंड कॅन बी अंडरस्टूड ॲज अ फोर्स ऑर जस्टिस, न्यायासाठी दंड किंवा जस्टिस असा आलेला शब्द. अर्थशास्त्र लेआउट, ज्युडिशियल सिस्टम इन डिटेल्स विथ रेफरन्स टू धर्मशास्त्र और प्रदेश शिस्त. ऑफिसर्स रिस्पॉन्सिबल फॉर सप्रेशन ऑफ क्रिमिनल, पनिशमेंट फॉर ऑफेन्सेस अँड क्राइम्स रेंज फ्रॉम फाईन टू म्युटिलेशन ऑफ लिम्ब और इवन कॅपिटल पनिशमेंट. त्यासाठी शिक्षा पण आहे पाहिजे, कॅपिटल पनिशमेंट पण दिली गेलेली दिसते. For Kautilya, the nature of punishment depended not only upon the nature and gravity of the crime, but all the word of the offender. म्हणजे ते शिक्षा कुणी केलेली आहे किंवा तो गुन्हा कुणी केलेला हे पण महत्त्वाचं आहे, त्याचा वर्ण महत्त्वाचा आहे.
फक्त गुणाच महत्त्वाचा नाही, तर गुणा कोणत्या स्वरूपाचा आहे आणि त्याचबरोबर वर्ण कोणत्या स्वरूपाचे, या दोन्हीच्या दोन्ही घटक मिळून त्या माणसाला पनिशमेंट ही केली जाते. मग समजा आपण म्हणलं ब्राह्मण असेल तर व्हॉट इज द पनिशमेंट, क्षत्रिय असेल व्हॉट इज द पनिशमेंट, वैश्य असेल आणि शूद्र असेल, यानुसार हे वर्ण सुद्धा मॅटर करणार त्याच्यामध्ये. त्याचबरोबर जे गुन्हा आहे त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून मग त्या व्यक्तीला पनिशमेंट केलं जात असेल. म्हणजे पनिशमेंट करत असताना सुद्धा या गोष्टीचा विचार केला जातो. फॉर द सेम क्राईम Kautilya set aside lighter punishment for higher varna. For example, if a Kshatriya had sexual relation with Brahmin woman, he was to pay highest fine. जर एखाद्या क्षत्रिय माणसाचं पुरुषाचं जर ब्राह्मण स्त्रीसोबत शारीरिक संबंध आले किंवा लैंगिक संबंध आले तर त्या क्षत्रिय पुरुषाला जास्तीत जास्त दंड हा द्यावा लागत असेल. फॉर द सेम ऑफेन्स वैश्य कुड हॅव द एंटायर प्रॉपर्टी. जर हीच गुन्हा वैश्य पुरुषाने केला ब्राह्मण स्त्रीसोबत तर त्याला सगळी संपत्ती द्यावी लागत असेल. आणि जर वर्स्ट पनिशमेंट वॉज रिझर्व फॉर द शूद्र, सगळ्यात वाईट आपल्याला परिस्थिती शूद्रांची असायची, सगळ्यात वाईट परिस्थिती शूद्रांना दिली जायची किंवा शूद्रांवर ती शिक्षा केली जायची. आणि अशोका इन्स्क्रिप्शन ज्युडिशियल रिस्पॉन्सिबिलिटी लय विथ सिटी महामात्य, ही न्यायाची जी प्रक्रिया आहे अशोकाच्या इन्स्क्रिप्शनमध्ये असं सांगितलेलं आहे, तर ती कुणाकडे असेल तर सिटीचा महामात्य आहे त्याच्याकडे दिली जाते. इम्पार्शियल त्यांना काय म्हणतात, निष्पक्ष पद्धतीनं. पीपल आर नॉट इम्प्रिझन ऑर पनिश विदाउट सफिशियंट एव्हिडन्स. पिलर एडिक्ट्स ऑफ 4 स्तंभ लेख 4 यामध्ये अशोकानं मेन्शन केले, ही हॅड इंट्रोड्यूस समता इन अ ज्युडिशियल प्रोसिजर. समता इन ज्युडिशियल प्रोसिजर, न्यायिक प्रक्रियेमध्ये समता आली पाहिजे. According to some interpretation, this means that he had established a uniform rule of law. एक सारखा abolition वर्ण distinction in punishment. हे अशोकाचं सगळ्यात महत्त्वाचं. न्यायी अशोका राजा किंवा न्यायी राजा का म्हणलं जातं तर ह्याच कारणासाठी की जी वर्णानुसार शिक्षेचं स्वरूप बदलायचं ते त्यांनी नष्ट केलं, किंवा वर्ण आधारे तुम्ही शिक्षा देत असाल तर त्यांनी ती पद्धतच नष्ट आपल्याला केली दिसते. पुढचं मित्रमध्ये काय बघा, दिस एलिमेंट रेफर टू द फ्रेंड्स ऑफ द रेल ऑर पॉलिटिक्स. राजकीय मित्र किंवा आघाडी. ॲट द सेंटर ऑफ कौटिल्य पॉलिटी इज द विजिगीषु. कौटिल्य पॉलिटिकला विजिगीषु म्हणलेले बघा, विजिगीषु. The word would be conqueror. Interstate policy is about the several players around the Vijayagushi. The Ari means enemy. इथं बाजूला टर्म लिहितो ह्या लिहून ठेवा. Ari means enemy. And the Madhyama, middle king. Madhyama. उदासीन indifferent or neutral key तटस्थ असणारा. Kautilya further listed various policies and strategies that king would adapt according to the circumstances, ranging from peace treaty, संधी म्हणलेले संधीसाठी peace treaty किंवा शांततातः हा शब्द वापरलेला दिसतो. If the enemy was stronger, the vigraha, hostility. If the enemy was weaker, other options included military expedition or the teaming up with the काय म्हणता येईल, teaming up with the enemy is enemy and attacking together. शत्रूचा शत्रू आपला मित्र या पद्धतीने. Ashoka sent missions to the Hellenistic kingdom in the northwest with the purpose of enhancing trade with them. Of these, the most prominent was the Mauryan relationship with the Seleuc. Right from the treaty signed under the Chandragupta, diplomatic exchange continued with subsequent ruler. म्हणजे काय राजनयिक पण आपल्या त्यामध्ये काही चेंजेस झालेले दिसतात. राजनयिक exchange missions.
The inscription mentioned the Greek king Antioch, as well as the lands of the kings Ptolemy, Anetika, Make and Alikya Sudala. These have been identified by the historian respectively Antiochus II of Syria and Ptolemy II Philadelphus of Egypt 285 to 47 BCE, Antigonus Gonatas of the Macedonia 276 to 239 BCE, Magus of Cyrene and Alexander of Epirus. Ashoka also dispatched special ministers on Dhamma mission to frontier region and neighboring realm to spread the word of Dhamma and the teaching of the Buddha. बुद्धाची शिकवण त्याचा प्रसार करणे हे आपल्याला त्यामध्ये आलेलं दिसतं. ओके, त्याचा प्रसार करणे त्यामध्ये आलेलं दिसतं. ओके, हे झालं आर्थिक व्यवस्थापन. आपण आता ॲडमिनिस्ट्रेशन बघूया. बघा, अशोकाचं ॲडमिनिस्ट्रेशन काय स्वरूपाचं होतं. व्हॉट वॉज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज ऑर द व्हॉट इज द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द अशोका. त्यात आपण बघूया वेगवेगळ्या प्रकारची काही मौर्यांची शासन व्यवस्था काय स्वरूपाची होती. काय बघा, प्रशासन व्यवस्थेसाठी संपूर्ण साम्राज्य प्रांत पाडले होते. प्रत्येक प्रांत अनेक प्रांतात विभागला असून त्याचा प्रदेश असं म्हणत. आता बघा प्रशासन व्यवस्था काय प्रकार, त्याचे फ्लो चार्ट काढतो. बघा, मौर्यांची शासन व्यवस्था पहिलं आहे बघा, केंद्रीय प्रशासन. त्याच्यामध्ये काय बघा, केंद्रीय प्रशासनामध्ये काय, सम्राट, तेव्हा एका बाजूला राजा आहे बघा, सम्राट. दुसऱ्या बाजूला सम्राटाचा अधिकारी वर्ग, त्या बाजूला विविध खाती, आणखी काही त्यामध्ये असणार, हे सगळं लिहून ठेवा, विविध खाती. दुसरं बघा, यानंतर काय, विविध खात्यामध्ये मग आणखी खूप खाली आहेत बघा. त्याच्यानंतर काय, विविध खाते. मग प्रांतिक प्रशासन, केंद्रीय प्रशासनानंतर काय, प्रांतिक प्रशासन. परत काय बघा, प्रांतिक प्रशासनानंतर परत जिल्हा प्रशासन. तहसील और विषय. तर ग्राम आहे. त्याच्यानंतर आहे बघा नगर प्रशासन, ग्राम प्रशासन, नगर प्रशासन. यामध्ये आपल्याला अनेक खाती दिसतात बघा. म्हणजे काय, नगर प्रशासनामध्ये आपल्याला कोणते कोणते खाते दिसतात बघा. नगर प्रशासनामध्ये आपल्याला खालील खाते दिसतात बघा. उद्योग समिती, दुसरं बघा परराष्ट्र, जन्म मृत्यू, व्यापार बाजार कर, व्यापार बाजार कर हे आपल्याला त्याच्यात दिसत. आता सम्राटाचा जो अधिकारी वर्गापैकी इतर खाते आहेत ना, त्याच्यातले बघूया बघा.
पहिलं खातं आहे बघा लष्कर, दुसरं आहे बघा आपल्याला काय दिसतं हेर खातं, हेर खाते, तिसरं हेर खातं आहे, दुसरं जनगणना आहे बघा, जनगणना, चौथं आरोग्य खातं, चौथं आरोग्य खातं, पाचवं आहे बघा परराष्ट्र खातं, परराष्ट्र खाते, परराष्ट्र खाते, त्यानंतर लोककल्याण, लोककल्याण, लोककल्याण नंतर आहे बघा न्याय खाते, न्याय खाते, न्याय खात्यानंतर मग खाणी आणि जंगल आहे बघा, खाणी व जंगल खाते, खाणी जंगल झाल्यानंतर अर्थ व कृषी भांडा अवजारे, अर्थ कृषी, अर्थ कृषी व पाटबंधारे, पाटबंधारे, त्यानंतर 11वे जे खातं आहे ते दळणवळण आहे, दळणवळण. लष्करामध्ये आपल्याला 4 दिसतात बघा, पायदळ आहे, घोडदळ आहे, हत्ती आहे, रथ आहे, आरमार आहे, नेव्ही म्हणतो आपण त्याला, आणि रसद आहे. सगळं प्रशासनाचं भाग, हे सगळं लिहून घ्या बघा. ऑल गिवन ऑन द बोर्ड इज इम्पॉर्टंट. सगळं काही यातलं जे फळ्यावर लिहून दिलेलं आहे ते सगळं घ्या. बोर्डवर जे डिजिटल बोर्डवर जे आहे सगळं महत्त्वाचं आहे बघा, सगळं लिहून घ्या. एवढ्यातच मौर्य प्रशासन असलेलं दिसतं बघा. मौर्य प्रशासन याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही बघा, जेवढं आपल्याजवळ आहे त्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार, मौर्य प्रशासन जे काही असेल तो प्रश्न याच्यातच राहणार आहे. घेतलं का लिहून? चल, आता पहिला त्यातला भाग केंद्रीय प्रशासन बघूया. फर्स्ट वी गो टू द इग्नो ऑल्सो अँड देन फ्रॉम दॅट administration. The Mauryan Empire was a vast territorial entity. Various levels of administration were required to govern it as well. Arthashastra, Greek account and the Ashokan inscription give us a good idea about the administrative system. प्रशासकीय व्यवस्थेबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला अशोकाच्या इन्स्क्रिप्शनमध्ये आणि ग्रीकांच्या ह्याच्यातनं मिळते. अशोकाच्या इन्स्क्रिप्शन ग्रीकांमधनं मिळते. The administrative structure involves a division of empire into provinces. प्रांतीय प्रशासन बघितलं आपण आता. Under the direct governance of prince कुमाराच्या or member of the royal family. म्हणजे राजघराण्याचा व्यक्ती किंवा त्याबद्दल असणारं दिसतं. राजघराण्याची व्यक्ती आणि त्यातनंच आपल्याला ते असलेलं दिसतं. राजघराण्याच्या व्यक्तीकडूनच ते होत असावं. The inscription shows 4 such provinces. A southern one with its center Suvarnagiri. Southern one it's Suvarnagiri. दक्षिणेकडला दक्षिण सुवर्णगिरी. सुवर्णगिरी southern one सुवर्णगिरी. A northern province at तक्षशिला. उत्तर तक्षशिला.
and western one Ujjaini, पश्चिम उज्जैनी. आणि ईस्टर्न पूर्वेला तौसाली, पूर्व तौसाली. तक्षशिलेचा आपल्याला कोण दिसतंय बघा, अशोका प्रांताधिकारी होता. अशोका इन्स्क्रिप्शन ऑल्सो रेफर टू दिस गव्हर्नर एज कुमार. यांचे जे गव्हर्नर असतात त्यांना कुमार किंवा रॉयल फॅमिलीचा भाग आहे. युवराज असायचा किंवा राजघराण्याच्या संदर्भात असणारे लोक त्या ठिकाणी असायचे. हे आपल्याला त्या ठिकाणी असलेलं दिसतं की काय काय प्रकारचं प्रशासन चालत असावं किंवा कशा पद्धतीचं प्रशासन त्या ठिकाणी चालत असावं. नेचर ऑफ मौर्य, राजाचे कर्तव्य त्यामध्ये आपल्याला बघा. उज्जैनी, द कुमार सजेस्टिंग अ कंटिन्युएशन ऑफ द ट्रेडिशन ऑफ अपॉइंटिंग रॉयल प्रिन्सेस टू दीज इम्पॉर्टंट पोस्ट. सिनियर ऑफिसर्स called the Pradeshikas were tasked with touring the empire every 5 years and perform an audit as well as keep a check on the provincial administration in India. In addition, there are judicial officers, Rajukas. Rajuka ha judicial officers. Rajuka is judicial officers. लिहून ठेवा. राजूका इज ज्युडिशियल ऑफिसर्स लिहून ठेवा. हे गरजेचं. हा प्रश्न विचारलेला आहे एकदा. राजूका इज ज्युडिशियल ऑफिसर हा प्रश्न विचारलेला लिहून ठेवा. Both urban and rural areas, judicial function often combined with assessment of land revenue. राजूकाकडे काय बघा, लँड असेसमेंटचे पण काम असेल. लँड असेसमेंट ऑफ रेव्हेन्यू, जमिनीतनं काय महसूल मिळावा याच्याबद्दलची माहिती त्याकडे विचारली जात असेल. रेव्हेन्यू. वेल ऑर्गनाइज्ड ॲडमिनिस्ट्रेशन, अ वेल ऑर्गनाइज्ड ॲडमिनिस्ट्रेशन वॉज नीडेड फॉर व्हरायटी ऑफ टास्क सच एज सरप्लस प्रोडक्शन, अतिरिक्त उत्पादन, एक्सट्रॅक्शन ऑफ सरप्लस, इट्स डिस्ट्रीब्युशन और एक्सपेंडिचर, और स्ट्रॉंग आर्मी टू कन्क्वेअर एरिया, टॅक्स कलेक्शन फ्रॉम द ट्रेडर अँड ॲग्रिकल्चरिस्ट. व्यापाऱ्याकडून टॅक्स गोळा करणे आणि त्याचबरोबर शेतकऱ्याकडून टॅक्स. लेट अस लुक डिटेल्स ऑफ मौर्यन ॲडमिनिस्ट्रेशन. मौर्य ॲडमिनिस्ट्रेशन मधला केंद्रित प्रशासन त्याचा भाग बघतोय आपण. केंद्रित प्रशासन काय बघा. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मौर्यांचे साम्राज्य विस्ताराने सर्वात मोठे. चंद्रगुप्ताने आपल्या शौर्याने, राजनैतिक डावपेचाने आणि अंगभूत प्रशासन कौशल्याने नंद घराण्याचा नाश करून मगध सत्ताधीश झाल्याने मगधाच्या छोट्या राज्याचे रूपांतर प्रचंड विस्ताराच्या मौर्य साम्राज्यात झाले. उत्तरेकडे हिंदुकुश ते पूर्वेकडे आसाम, पश्चिमेकडे बलुचिस्तान असून दक्षिणेत कावेरीपर्यंत पसरलेल्या साम्राज्यास स्थैर्य देण्यासाठी तितकीच बळकट व शिस्तबद्ध प्रशासन व्यवस्था चंद्रगुप्ताने आपल्या प्रधानमंत्री आर्य चाणक्य याच्या सल्ल्याने उभी केली. चंद्रगुप्तानंतर गादीवर आलेल्या बिंदुसार व अशोक यांनी प्रशासन व्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप न करता तशीच पुढे चालवली. शेवटी अशोकाने चंद्रगुप्ताच्या प्रशासन व्यवस्थेला जोडून धर्मविभाग चालू केला आणि एवढाच बदल मूळ प्रशासन व्यवस्थेत केला. मौर्य प्रशासन व्यवस्था ही मूलतः चंद्रगुप्ताचीच प्रशासन व्यवस्था होती असे म्हटले जाते. मौर्य प्रशासनात त्यातला आपण बघतोय आता मौर्य प्रशासन, राजा हा देवाचा अंश आहे असे मौर्य राजे मानत नसले तरी राजा हा देवाचा प्रतिनिधी आहे. किंग इज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गॉड असे स्पष्ट करणारे देवनाम पेय प्रियदर्शी असे बिरुद अशोकाने धारण केले. राजा हा सर्व सत्ताधीश, सर्व अधिकारांचा उद्गाता, सर्वोच्च न्यायाधीश आणि सर्वश्रेष्ठ प्रशासन प्रमुख, सर्व कायदे कानूनचे उगमस्थान असे मौर्य राज्य मानत होते. राजपूत वंश परंपरेने असल्याने तो अनियंत्रित होता. वंश अनुवंशिक असल्याने ते अनियंत्रित होता. तरी त्याच्यावर नैतिक बंधने होती. कौटिल्याने अर्थशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे राजा प्रजा संबंध परस्पर अवलंबी होते. प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, राजाचे वेगळे हित असू शकत नाही अशी धारणा राजाच्या अधिकारासंबंधी होती.
त्याचप्रमाणे राजाचे कुल उच्च असावे, निरोगी, सशक्त, शूर, सत्यप्रिय आणि त्याच मातेतला असावा, म्हणजे तो त्याच भूमीतला असावा, तरच तो त्या प्रशासन तो चांगल्या पद्धतीने तो चालवू शकतो. राजाचे प्रमुख कर्तव्य काय ते बघूया आपण. त्याच्या अगोदर बघा सेंट्रल केंद्रित प्रशासन आपण बघतो. केंद्रित प्रशासनामध्ये आपल्याला सम्राट हा सगळ्यात महत्त्वाचा दिसतो, त्यालाच किंग म्हणलं आहे. राजा महत्त्वाचा केंद्रित प्रशासन, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन. मग मंत्रिमंडळ आहे, मंत्री परिषद म्हणतो आपण त्या काळात त्याला, आजच्या काळात त्याला मंत्रिमंडळ म्हणलेलं आहे. शहर प्रशासन आपण बघितलेलं सगळं चार्ट. लष्कर, लष्कराचे आपण घोडदळ पायदळ बघितलेलं आहे. हेर खाते, कायदा आणि न्याय, पब्लिक सार्वजनिक कल्याणकारी, हे सगळे केंद्रित प्रशासनाचे भाग आहे. बघा हे सगळे लिहून घ्या, राईट इट डाऊन, लिहून घ्या. मग बी लिहून घेतलं असेल तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर हे लिहून घ्या. किंग हॅज बीन गिवन primacy even in the normative text. The articles are considered king as the central focus of the administration. प्रशासनाचा केंद्रबिंदूचा आपल्याला राजा असलेला दिसतो. प्रशासनाचा केंद्रबिंदू आपल्याला राजा असलेला दिसतो. He had the power to appoint or remove the ministers. He had the power to appoint or remove the ministers. Defend the treasury and the people. Look after the welfare of the people. Punish criminal, influence of the people. Praja, truth is morality. According to the Arthashastra, king's decision would override Shastric injunction if found to be differing from the latter. The text prescribes certain qualities that a king should possess. These are birth in high family. राजा उच्च कुळात जन्मलेला असावा. कॅपेबिलिटी टू कंट्रोल किंग्स अँड ऑफिसेस. त्याचे जे राजा आहेत ते कंट्रोल करता आलं पाहिजे, कार्यकारी जे अधिकारी त्यांना. शार्प इंटेलेक्ट, चतुर्बुद्धी, काय म्हणतात बुद्धी चातुर्य असावं. सत्यता, खरेपणा असावा, ट्रुथफुलनेस त्यामध्ये असावा. अपहोल्डर ऑफ द धर्म असला पाहिजे. ही शुड बी अ स्किलफुल वॉरियर, शुड परफेक्ट ऑल डोमेन्स ऑफ इकॉनॉमिक लाईफ. परफेक्ट ऑफ ऑल डोमेन्स ऑफ आर्थिक जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्याला काही ना काही माहिती असलं पाहिजे. अँड रायटिंग लिपी, लिहिता आलं पाहिजे, रायटिंग लिपी असली पाहिजे. बिसाइड्स दिस द टेक्स्ट स्पेसिफाय सर्टन प्री कंडिशन दॅट द किंग शुड फुलफिल. काही ठराविक अटी किंवा ठराविक जे निकष आहेत ते राजाकडे असलेच पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ही शुड पे इक्वल अटेन्शन टू ऑल मॅटर्स, रिमेन विजिलंट अँड ॲक्टिव्ह फॉर टेकिंग ॲक्शन्स ऑर करेक्टिव्ह मेजर्स. He should always discharge his duty, be accessible to his advisors and officers. Both the Megasthenes and the Ashokan edicts, it becomes evident that these injunctions were followed by the Magadhan king. हे जे काय आहे ते मगधनचं काय असणार ते फॉलो केलं गेलं पाहिजे. Ashoka role as an ideal king was augmented by the paternalistic attitude. पित्यासारखी भूमिका अशोकानं मान्य केली. क्या आय एम द गॉड ऑफ, काय म्हणतात, मी या प्रजेचा, जे प्रजा ही लोक आहेत त्यांचा मी पिता आहे, अशा प्रकारची भावना आपल्याला अशोकाच्या ह्याच्यात असलेली दिसते. काय म्हणता येईल की सम्राट हा साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ अधिपती असे आणि कायदेकारी, कार्यकारी व न्याय ह्या प्रशासनाच्या तिन्ही शाखाचा तो स्वामी होता किंवा प्रमुख होता. साम्राज्यास आवश्यक विधिनियम बनवणे, त्याने अंमलबजावणी करणे व कायदेभंग करणारा शासन करणे याबाबत सर्वोच्च सत्ता सम्राटाच्या हाती होती. तरी पण स्थानिक चालीरीती, धर्मनियम वगैरेचे बंधन सम्राट सहसा तोडत नसे. साम्राज्यात विविध विभाग, खाती व अधिकारी यांचे निरीक्षण, नियमन व नियंत्रण करण्याचे महत्त्वाचे कार्य सम्राटाला करावे लागत. उच्च अधिकाऱ्यांच्या बदल्या, नियुक्त्या, वियुक्त्या इत्यादी करण्याचे अधिकार सम्राटाला असत. जनता ही सम्राटाची संतती आहे. म्हणजे these people are my children according to अशोका. अशोकासारख्या सम्राटांना वाटत होते म्हणून जनतेच्या सुख समृद्धीसाठी
झटण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात येईल. प्रजेच्या तक्रारी व घराणे याचा अंतिम निर्णय देण्याचा अधिकार सम्राटाला होता. मॅगस्थनीज चंद्रगुप्त मौर्य विषयी म्हणतो, राजा दिवसभर न्यायालयात बसला आहे असे कार्य राजकर्तव्य पार पाडण्यासाठी तो आपले सुख स्वार्थावरही पाणी सोडत असे. सम्राटावर देशाच्या संरक्षणाचीही जबाबदारी होती. तसेच तो परराष्ट्रीय संबंधाकडे लक्ष देई. थोडक्यात साम्राज्यात शांतता, सुरक्षितता व समृद्धी यांच्या वृद्धीसाठी आवश्यक ती सर्व कर्तव्ये पार पाडण्याची सम्राटाची जबाबदारी असे. अशा प्रकारे मौर्य सम्राटावर कर्तव्य जबाबदारी भयंकर ओझे होते. सम्राटपद हे केवळ गुलाब पुष्पसारखं नसून यावर अनेक कठोर व कठीण असे कर्तव्य कंटकही पसरले होते. प्रजाहितासाठी अहर्निश झटणे यातच सम्राटाला सुख आणि आनंद प्राप्त होत असतो. म्हणजे जनतेच्या हितासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काम असलेलं दिसतं. शासकीय कामं काय आहेत किंवा काय आहेत. राजा प्रमुख असल्याने अधिकाऱ्याची नियुक्ती ते बघितलं आपण. सैनिक विषय सर्वोच्च सेनापती राजाच असे. जे काही सेनापती असतो तो सर्वोच्च पद हे राजाकडेच असे. युद्धप्रसंगी सैन्याचे आधिपत्य स्वीकारणे व प्रत्यक्ष युद्धभूमीवर उपस्थित राहून सैन्याला आदेश देणे. स्वतः मागं राहायचं नाही तर लीडिंग फ्रॉम द फ्रंट, पुढून काय म्हणता यायचं आणि त्यातनं नेतृत्व करायचं. शांतता काळात सैन्याचे सुसूत्रीकरण, प्रशिक्षण, उच्च सैनिकी अधिकाऱ्याची निवड व साम्राज्याचे रक्षण करणे हे सैनिक विषयक कर्तव्य पार पाडणे हे राजाचे एक अत्यंत महत्त्वाचे काम होते. न्यायविषयक कर्तव्य. राज्यात न्यायदान करण्यासाठी स्वतंत्र न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात येत असते. तरी खालच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याचे अधिकार सर्वोच्च अंतिम न्यायाधीश म्हणून राजालाच होते. याशिवाय प्रजाजनाने वादग्रस्त प्रकरणे थेट राजासमोर मांडण्याची मुभा होती. मौर्य प्रशासनात पूर्णतः केंद्रानिवृत्ती होती. म्हणजे सेंट्रल त्यात कंट्रोल होता. सेंट्रलचा डॉमिनन्स आपल्याला त्यावरती असलेला दिसतो. सेंट्रल डॉमिनन्स दिसतो. राजा हा प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू. त्याच्या सर्व सत्ता व अधिकार केंद्रित. राजा साम्राज्याचा प्रचंड कारभार एकटा करू शकत नसे. म्हणून त्याच्या मदतीसाठी सल्लागार मंडळ व कार्याची अंमलबजावणी सुसूत्र अशी नोकरशाहीची रचना होती. त्यात राजा प्रशासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू कल्पून त्याच्या मदतीसाठी प्रांतपाल व राजप्रतिनिधी, मंत्रिपरिषद, विभागाध्यक्ष, उपविभाग प्रमुख, ग्रामीण प्रशासनासाठी अधिकारी व अशी प्रशासनाची रचना होती. आपण बघितलं अशोकाला काय म्हणलं, देवनाम प्रिय, बिलोड ऑफ द गॉड. डिवाइन पॉवर आहे, पवित्र आपल्याला अधिकार आहे. रोमिला थापर काय म्हणतात, अंडरलाईन इज अ क्लोज कनेक्शन विथ डिवाइन पॉवर. राजाचं क्लोज कनेक्शन इवन टू द डिग्री ऑफ एक्सक्लुडिंग द इंटरमिडिएट priest. This indicates that king was exercising his authority in religious matter as well. Council of Ministers, Arthashastra and even Ashokan edicts mention that Mantri Parishad, the Council of Ministers. It is mentioned in the Arthashastra that the state cannot function without the assistance of ministers. मंत्र्यांच्या सहकार्याशिवाय तुम्हाला प्रशासन चालवता येणं शक्य नाही. पण राजाच कसं प्रशासन चालवेल बघा. एकटा राजा कसं चालेल, तर त्याला सहकारी किंवा सल्ला किंवा काम करायला सोबत माणसं लागतात. त्याला आपण मंत्री परिषद किंवा मंत्रिमंडळ म्हणतो. रॉक एडिक्ट्स तर तिसऱ्यामध्ये आपल्याला त्याबद्दलची माहिती बघा. रॉक एडिक्ट 13 परिषद was expected to ensure that new administrative measures were being carried out well by the different categories of the council. Similarly, Rock Edict 6 mentions that ministers can discuss the king's policy during his absence, such as amendment, decide upon any important matter which the king had left to them. And the council had to report its opinion to the king immediately. The primary role of the council was advisory in nature. प्रमुख जो काही आहे मंत्री परिषदेचा तो सल्लागाराचं स्वरूप आहे. The king's decision was final in all aspects. राजाचा निर्णय हाच अंतिम आहे. सल्ला द्यायचं काम करायचं करू शकतात. राजाला मंत्री परिषद अनिवार्य होती. ही परिषद मुख्यतः राजाला राजकारणावर सल्ला देण्याचे काम करीत असे. परंतु राजा अशा सल्ल्याची दखल घेत असे.
मंत्री परिषदेत मंत्र्यांच्या संख्येवर बंधन नव्हते, तरी साधारणपणे 12 ते 20 आपल्याला मंत्री परिषदेत ठेवण्याची प्रथा होती. या परिषदेत राजपुरोहित, सेनापती, युवराज यांच्या समवेत आणखी 10-12 मंत्र्यांचा समावेश होतो. परिषदेच्या सचिवास परिषदाध्यक्ष असा मुद्दा होता. मंत्री परिषदेशिवाय आणखी 3-4 जणांची नियुक्ती राजा करीत असे. या समितीस मंत्री व मंत्री परिषद असे म्हणत. मंत्री वा मंत्री परिषदेने बहुमताने घेतलेल्या निर्णयात राजा बहुधा मान्यता देत असे. त्या औपचारिक नसून क्रियाशील होते असे दिसते. त्यातनं काय काम चालत असायचं. अर्थशास्त्रानुसार महामंत्री मंत्री परिषदेतील मंत्रीगण यांच्यापेक्षा वेगळे स्थान असलेला सर्वोच्च कार्यकारी मंत्री होता. त्याच्या कामाचे स्वरूप स्पष्ट नाही. प्रशासन सुव्यवस्थितपणे कार्यरत राहावे, त्यावर योग्य प्रकारे नियंत्रण व निरीक्षण असावे, त्यासाठी केंद्रीय प्रशासनात अमात्य, महामात्र व अध्यक्ष नियुक्त केलेले असत. अमात्य आजच्या सचिवाच्या दर्जाचा होता. तर अध्यक्ष हा विभाग प्रमुख होता. निरनिराळ्या विभागांमध्ये 18 अध्यक्ष नियुक्त करण्यात. अर्थशास्त्राने अध्यक्षाची यादी दिलेली आहे. यादी लिहून घेऊ बघा. मेजॉरिटी प्रतिनिधी काउन्सिल, भूवित काउन्सिलला काय भूविस्थ म्हणलेलं. क्वालिफिकेशन विथ prospective minister should fulfill clearly specified. These were they should not be lured by the wealth, should not succumb to pressure. He should as a sarvopada shuddha, purest of all. There was an inner council of ministers, mantri, who were consulted on issue with the immediate. आता आपण बघूया अध्यक्षां समिती जे काय बघा, याच्यावर प्रश्न आहेच बघा. सगळे नावं लिहून घ्या. 18च्या 18 समितीची नावं लिहून घ्या बघा. अकल ने महालेखापाल, एक समिती घेऊन घ्या. अकाल, अकाह पालाध्यक्ष, पालाध्यक्ष त्याला काय म्हणतात, महालेखापाल. हे सगळं लिहून घ्यायचं बघा. महालेखापाल. दुसरं आकाराध्यक्ष, खान विभाग. आकाराध्यक्ष, खान विभाग. तिसरं सुवर्णाध्यक्ष, सोने विभाग. फोर्थ कोष्टकाराध्यक्ष, कोष्टकाराध्यक्ष. खनिज विभाग. काय बघा, पन्नाध्यक्ष. ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. पन्नाध्यक्षवर आला बघा. पन्नाध्यक्ष यावर प्रश्न आलेला आहे, लक्षात घ्या. ह्याच्यावर आलेला आहे. कोतवाध्यक्षवर पण आलेला आहे. पन्नाध्यक्ष म्हणजे व्यापार विभाग. सवा कुप्याध्यक्ष वन विभाग. कुप्याध्यक्ष वन विभाग.
त्याच्यानंतर काय बघा, सूत्राध्यक्ष, सूत विणकाम विभाग, सूत्राध्यक्ष, काय, सूत विणकाम विभाग. आठवं काय बघा, शीताध्यक्ष, कृषी विभाग. शीताध्यक्ष, कृषी विभाग. नाइन्थ कुठला आहे बघा, सुराध्यक्ष, अबकारी विभाग. सुराध्यक्ष, अबकारी विभाग. दहावं काय बघा, दहावं नावाध्यक्ष, जहाज विभाग. नावाध्यक्ष, जहाज विभाग. 11 काय बघा, 11 मध्ये काय झालं, नावाध्यक्ष, मुद्राध्यक्ष, पासपोर्ट विभाग. पासपोर्ट विभाग. बारा पट्टणाध्यक्ष, बंदर विभाग. बंदर विभाग. 13 बघा, लक्षणाध्यक्ष, नाणे टांगसाळ विभाग. चौदा मध्ये काय बघा, लक्षणाध्यक्ष होईल. 14 समस्थाध्यक्ष, समस्थाध्यक्ष, राज्य मार्ग विभाग. आणखी काही 4 अध्यक्ष राहिले बघा, ते घेऊया बघा. हे आपल्याला विभाग आहेत, एवढे लिहून घ्या बघा, हे सगळे लिहून घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे अध्यक्ष असतील लिहून घ्या. याशिवाय इतर नागरी व सैनिकी विभागासाठी वेगवेगळे अध्यक्ष नियुक्त केले. कौटिल्याने केंद्रीय प्रशासनातील 18 प्रमुख मंत्र्यांचे अधिकार व कामे यांची नोंद केली आहे. ती अशी, कोणी, कौटिल्याने केंद्रीय प्रशासनातील जे काही 18 कर्मचारी त्यांची नावं किंवा कामं नियुक्ती केलेली आहेत. मंत्री व पुरोहित ही 2 वेगळी पदे असली तरी चंद्रगुप्ताने आपल्या दरबारातील आर्य, चाणक्य आणि महत्त्व जाणून घेऊन ही दोन्ही पदे चाणक्याकडे सोपवली होती. चाणक्याचा विलक्षण प्रभाव चंद्रगुप्तावर होता. साहजिकच त्याने या पदावर परराष्ट्र धोरण, हेर, नियुक्ती, अधिकाऱ्यांची निवड व प्रशिक्षण अशी महत्त्वाची कामे टाकली होती. समहर्ता, महसूल अधिकारी, हे एकदा लिहून घेतलं का बघा, आपल्याला बाकीचे अधिकाऱ्यांची महत्त्वाचं लिहून घ्या पडदेशी.
पुढचा भाग बघू. मंत्री समहारता महसूल मंत्री समहारता 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 महसूल मंत्री. काय जनपदाचे शासन पाहणे त्याची देखरेख हे हे काम त्यांच्याकडे असेल. शुल्काध्यक्ष गणिकाध्यक्ष सुराध्यक्ष मुद्राध्यक्ष अश्वाध्यक्ष वगैरे च्या मार्फत महसूल गोळा करण्याचे काम त्यांच्याकडे होते म्हणून त्याला महसूल अधिकारी म्हणलेलं आहे. सन्निधाता कोषागार मंत्री नंतर काय सन्निधाता कोषागार सन्निधाता कोषागार मंत्री कोषागार मंत्री. त्यामध्ये काय राज्याचा आयव्यय सांभाळण्याचे काम त्यांच्या नियंत्रणाखाली होते. तसेच कोषाग्रह पण्यग्रह कोष्टागार बंधनागार आयुधागार असे काही अन्य विभागही त्याच्याकडे होते. सेनापती युद्ध विभागाचे काम सेनापतीकडे सोपवण्यात आले होते. अर्थात युद्ध प्रसंगी राजा हाच खरा सेनापती असेल. युद्ध प्रसंगात राजा हाच खरा सेनापती असेल. युवराज राजाचे संभाव्य वारस म्हणून युवराजांकडे बघितले जात असे. राजा संभाव्य वारसदार म्हणून युवराजांकडे ती पाहिलं जात असे. बघा युद्ध विभागाचे काम सेनापतीकडे गेल्यानंतर आपल्याला राजाकडे त्यास राज्यकारभाराचा अनुभव यावा म्हणून त्यांच्याकडे राज्यातील एखाद्या प्रांताचे विभागाचे प्रशासन सोपवले जात असे. प्रदेष्टा कटक शोधन न्यायालयाचे काम प्रदेष्टा या न्यायाधीशाकडे असेल. कशाचे फौजदारी मधलं आहे. धर्मस्थीय दिवाणी व्यावहारिक न्यायालयाचे काम व्यावहारिक अधिकारीकडे असेल. बघा व्यावहारिक याकडे दिवाणी खटला दिवाणी काय म्हणतात जरा या न्यायाधीशाकडे दिवाणी न्यायालयाचे काम. कंटक शोधन फौजदारी कंटक फौजदारी यांच्या मार्फत काय काम न्यायालयाचे काम प्रदेष्टा या न्यायालयाचे काम कोण प्रदेष्टा प्रदेष्टा या न्यायाधीशाकडे जाते. प्रदेष्टा या न्यायाधीशाकडे असेल. नायक न्याय सैन्याच्या हालचाली प्रशिक्षण शिबिरे युद्ध छावण्या यांची जबाबदारी नायकाकडे होती. कर्मांतिक नावाचा अधिकारी हे अधिकाऱ्यावरून प्रश्न विचारतात. बघा कर्मांतिक आजच्या उद्योग मंत्र्यासारखे उद्योग मंत्र्यासारखे शासकीय कारखाने शेती जंगले खाणी यातील कच्च्या मालाचे व्यवस्थापन यांच्याकडे असत. कच्च्या मालाचे व्यवस्थापन यांच्याकडे ते असत. मंत्री परिषदेचा अध्यक्ष राजाला सल्ला देणारी महत्वाची परिषद होती. मंत्री परिषदेचा अध्यक्ष राजाला सल्ला देणारी महत्वाची परिषद मंत्री परिषद. तिचे अध्यक्षपद या मंत्र्यासाठी होते. दंडपाल सैन्याच्या गरजेची पूर्तता करण्याचे काम यांच्याकडे होते. अंतपाल सीमेवरील प्रदेशाची आपल्याला काय म्हणता येईल की किल्ल्यांची युद्ध शिबिरांची देखभाल व परकीय आक्रमणापासून सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी अंतपालावर. अंतपाल सीमेवरील असणारे सीमांचे संरक्षण करायचे काम अंतपाल. दुर्गपाल राज्यातील किल्ल्यांची व्यवस्था पाहण्याचे काम त्यांच्याकडे.
दुर्गपालाकडे, जो दुर्ग किल्ल्याचं आपल्याला संरक्षण करणारा अधिकारी आहे. दैवारिक राज्यप्रशासनाचा प्रमुख. दैवारिक राज्यप्रसादाचा प्रमुख. राज्यप्रसादाचा प्रमुख म्हणून प्रसादात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या वस्तू यावर देखरेख ठेवून प्रसादाचे रक्षण करणे व काम या मंत्र्याकडे. आटविक वनमंत्री. आटविक वनमंत्री. आटविकड वनमंत्री. राज्यातील जंगले सुरक्षित ठेवण्यासाठी आटविक बल सेना होतं, त्यांच्या मदतीने जंगल सांभाळत होते. आंतरवंशिक. आंतरवंशिक काय मध्ये राज्याच्या शरीर रक्षक विभागाचे प्रमुख पद त्याच्याकडे. राज्याच्या अंतपुराच्या रक्षणासाठी खास खबरदारी त्याला. पौर म्हणजे नागरिक. राज्यातील छोट्या मोठ्या नगराची प्रशासन व्यवस्था पाहण्याचे काम पौरांकडे असे. प्रशाता राज्याचे दस्तावेज राजज्ञा. प्रशाता प्रशास्ता काय म्हणलं त्यामध्ये राज्याचे दस्तावेज राजज्ञा व राज्याच्या सर्व विभागाच्या कागदपत्राचे रेकॉर्ड ठेव. राज्यांच्या सर्व विभागाचे कागदपत्र ठेवणे. कागदपत्र ठेवणे त्याचे रेकॉर्ड सांभाळण्याचे काम या मंत्र्याकडे होते. याशिवाय वजनमाप विभागासाठी पोतवाध्यक्ष होता. वजनमाप विभागासाठी इथे लिहितो बघा, छोटे छोटे अजून काही आहेत बघा. वजनमाप विभागासाठी पोतवाध्यक्ष. वजनमाप विभागासाठी पोतवाध्यक्ष. पोतवाध्यक्ष. वजनमाप विभाग पोतवाध्यक्ष. मिठागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवणाध्यक्ष. लवणाध्यक्ष कशासाठी बघा, मिठागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी. लवणाध्यक्ष हा एक प्रश्न बघून घ्या. पोतवाध्यक्ष एकदा विचारलेला वजनमाप विभाग असणारा. असे काही मंत्री नियुक्त करण्यात आले. गुप्तहेर खातं पण आपल्याला, गुप्तहेर व्यवस्था आपल्याला अशोकाच्या किंवा मौर्य काळात आपल्याला असते दिसते. मौर्य प्रशासन वैशिष्ट्यपूर्ण अशी गुप्तहेर व्यवस्था होती. चला आता पुढचा भाग याच्यातला बघू. हे झालं प्रशासनाचं. आता सिटी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणलेलं आहे. नंबर ऑफ रेफरन्स टू सिटी ॲडमिनिस्ट्रेशन विथ रिगार्ड टू पालीभूत और पाटलीपुत्र बाय मॅगॅस्थेनिस. City, there are number of references to city administration. नगर प्रशासन. Palibhutara by Megasthenes means Patli. In his account, city council was divided into 6 sub-councils or committees. Each committee has 5 members. Okay? 6 काय म्हणतात की city council काय म्हणतात 6 council
or committee into 5 members. First committee कशासाठी होती? First committee it look after the industry and crafts. आपण मागा पाहिलं बघा, सिटी काउन्सिल कशासाठी? पहिला भाग आहे तो उद्योग आहे बघा, इंडस्ट्री आहे बघा, इंडस्ट्री अँड क्राफ्ट, उद्योग आपण पाहिलेलं आहे बघा, उद्योग आणि कारागीर, उद्योग आणि कारागीर. It inspected such center and look after fixing of wages. पहिली कमिटी उद्योग आणि कारागीरसाठी. दुसरी कमिटी फॉरेनर्स, परकीय गोष्टीसाठी, परराष्ट्र म्हणता येईल आपल्याला, त्याला काय म्हणता येईल? परराष्ट्र. इट फंक्शन इन्क्लुडेड अरेंजिंग फॉर देअर फूड, स्टे, कम्फर्ट अँड सिक्युरिटी. त्यांची सुरक्षा पाहणं, त्यांचं अन्नधान्य पाहणं, कुठं राहणार आहेत त्यांची कम्फर्टनेस त्यामध्ये आलेलं आहे बघा. सिटी ॲडमिनिस्ट्रेशनमधला दुसरी कमिटी. These are the first committee. This is second. Third committee is the registration of birth and death. जन्म मृत्यूची नोंद आपल्या त्यामध्ये असली पाहिजे. Fourth committee is about the trade and commerce, व्यापार आणि वाणिज्य. It inspected weight and measures, मोजमाप आणि बाजार. पाचवं काय बघा, it inspected manufactured goods and made provision for their sale and steps taken to distinguish between new and second hand goods. Sixth committee, it collected taxes on the goods and sold, the rate being 1/10%. Though Arthashastra does not mention any such committee, अर्थशास्त्रामध्ये अशा काही कमिटीची माहिती नाही, पण फंक्शन स्पेसिफाय आपल्याला त्यात केलेले दिसतात, फंक्शन स्पेसिफाय केलेले दिसतात. जसं की फोर्थ कमिटीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, पन्याध्यक्ष म्हणलेलं आहे. पन्याध्यक्ष कशासाठी आहे बघा, पन्याध्यक्षावर एकदा प्रश्न विचारलेला आहे बघा, पन्याध्यक्षावर एकदा विचारला आहे, सीताध्यक्षावर पण प्रश्न विचारलेला आहे. सीताध्यक्ष म्हणजे काय? क्राऊन लँड, जे राजाची जमीन आहे त्याच्यावरती पण एकदा प्रश्न विचारलेला आहे. आणि पन्याध्यक्ष, पोतवाध्यक्ष, सीताध्यक्ष, आपल्याला 18 अध्यक्ष दिसतात बघा. द कलेक्शन ऑफ टॅक्सेस मीन्स द पन्याध्यक्ष, कर गोळा करणारी जी समिती किंवा जो अध्यक्ष आहे त्याला आपण पन्याध्यक्ष म्हणलेला आहे. was the responsibility of शुल्काध्यक्ष, was the responsibility of the and the registration of birth and death was the work of गोप. जन्म मृत्यूचे नोंद करण्यासाठी अधिकारी महत्वाचा गोप नावाचा अधिकारी आहे बघा. त्या अधिकाऱ्याचं नाव लिहून ठेवा, जन्म मृत्यूची नोंद करणारा अधिकारी. असा प्रश्न विचारला जाईल खालीपैकी कोणता अधिकारी हा मोरे प्रशासन काळामध्ये जन्म मृत्यूची नोंद करत होता. जन्म मृत्यूची नोंद करणारा खालीपैकी कोणता अधिकारी आपल्याला दिसतो. हेड ऑफ द अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन वाज अ नागरिक. अर्बन ऍडमिनिस्ट्रेशनचा जो प्रमुख आहे तो नागरिक आहे बघा. अर्बन ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रमुख आहे नागरिक. He was assisted by 2 subordinate officers, गोप and the स्थानिक. ह्या लोकांचा त्या नागरिक नावाच्या हेड ऑफ द अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन त्याला सहाय्य करणारे 2 अधिकारी, गोप आणि स्थानिक. अदर ऑफिसर्स आर ऑल्सो मेन्शन सच एज बंदराध्यक्ष, काय बंद नगराध्यक्ष, बंद नगराध्यक्ष, जेलचा असणारा प्रमुख अधिकारी. रक्षी पोलीस, लुक आफ्टर द सिक्युरिटी ऑफ पीपल. रक्षी नावाचा अधिकारी कशासाठी आहे बघा, पोलिसासाठी असणार आहे बघा. रक्षी पोलीस, सिक्युरिटी ऑफ द पीपल, रक्षी. लोहाध्यक्ष और सवर्णाध्यक्ष, who look after the goods that were manufactured at the center. City administration was elaborate and well planned. The penalties and the punishment were prescribed for various offenses. No one was above the law. Even law enforcers like the police were to be penalized for any wrongdoing. Similarly, the citizens were punished if found guilty of ट्रान्सग्रेसिंग द रूल्स. म्हणजे एखाद्याचा नियम मोडले किंवा नियमाच्या बाह्य काय केलं तर त्याला शिक्षाही होताना दिसते. त्याच्यानंतर आहे बघा लष्करी प्रशासन आपल्याला बघायचं आहे बघा. कलिंग वार नंतर ते आपल्याला आलेलं दिसतं. कलिंग वार, द रिट्रीट ऑफ सेल्युकस, डिस्क्रिप्टिव्ह अकाउंट ऑफ द आर्मी इन द अर्थशास्त्र. ऑल इंडिकेट दॅट मौर्य हॅड अ लार्ज आर्मी. प्रत्येकाच्या
रायटिंगमध्ये आपल्याला आलेलं दिसतं बघा. मौर्यांकडे लष्करी प्रशासन मोठं होतं किंवा लष्करी प्रभाग किंवा पायदळ होतं, घोडदळ होतं, हत्ती होता आणि काय म्हणतात रथ होता आपल्याला असलेले दिसतात बघा. त्यामध्ये काय बघा, इन्फंट्री आहे, एलिफंट आहे, चॅरिट्स आहे, कॅव्हलरीज आहे, ट्रान्सपोर्ट अँड admiral of the fleet. Both the Greek and Indian literary sources refer to the fact that Chandragupta armies that was raised against the Nanda king also included as a mercenary soldier. According to Pliny's account, या ठिकाणी प्लिनीच्या माहितीनुसार प्लिनी काय सांगतो, प्लिनीज अकाउंट चंद्रगुप्त आर्मी काय 9,000 हत्ती, 3,000 कॅव्हलरी, 6,000 इन्फंट्री आणि प्लुटार्क अकाउंट हे झालं प्लिनीचं अकाउंट. देन विल टॉक अबाउट द प्लुटार्क अकाउंट. प्लुटार्क मध्ये काय 6,000 हत्ती, 8,000 घोडे, 80,000 घोडे, 20,000 पायदळ आणि 80,000 वॉर चॅरियट्स, 8,000 युद्धाचे रथ. प्लिनी आणि प्लुटार्क ही माहिती देतो आपण. प्लिनी और द प्लुटार्क हॅज गिवन दिस इन्फॉर्मेशन. दिस इज द प्लुटार्क अकाउंट, दिस इज द प्लिनीज अकाउंट. राईट इट डाऊन, लिहून घ्या तुम्ही. Kautilya refers to a standing army with 4 main divisions: infantry, cavalry, chariots and elephants. Each of these divisions was placed under the commanding officers, respectively known as Patyadeksha, Ashwadyaksha or Rathadyaksha, Hastadyaksha. Magazine describes a similar arrangement for six committee of 5 members, in each charge of navy, supervision of equipments, transports, infantry and cavalry, chariots and elephants. Besides, there was a provision for the medical service to the army. त्यातनं लष्करी सेवा सुद्धा आपल्याला वैदिक सुविधा सुद्धा आर्मीला असलेल्या दिसतात. There were also officers like अयोध्याध्यक्ष, अयोध्यगराध्यक्ष, production and maintenance of variety of art. Production and maintenance of variety of armaments. The Arthashastra also refer to recruitment policy, war plans and fortification. The officers and soldiers were paid in cash. जे अधिकारी होते किंवा सैन्य होते त्यांना ते पेमेंट आहे ते कॅश मध्ये केलं जायचं. सॅलरीज ऑफ आर्मी ऑफिसर रेंज बिटवीन द 4,050 to the 48,050. आपण बघितलं. तत्कालीन कोणत्याही राजाला दैनंदिन युद्ध प्रसंगाला तोंड द्यावे लागत असल्याने तत्पर व कार्यक्षम लष्करी प्रशासन असणे अत्यंत गरजेचे होते. मौर्य राजाने विशाल प्रदेशात विखुरलेल्या साम्राज्याच्या रक्षणासाठी अतिशय शिस्तबद्ध शस्त्रसज्ज लष्कराची योजना केली होती. राजा स्वतः सेनापती, सरसेनापती असल्यावर त्याचे शांतता व युद्ध काळात
सैन्यावर बारीक लक्ष असे. प्लिनी या ग्रीक इतिहासकाराच्या मते मौर्याकडे 6 लाख भूदल, 30,000 घोडदळ, 9,000 हत्तीदळ, आपण ते बघितले बघा, तर 1,000 रथ विभाग वाहतुकीसाठी, याशिवाय वाहतुकीसाठी बैलगाड्या, जल वाहतुकीसाठी नावा म्हणजे काय नाव बोट अँड जहाजे यांची प्रचंड सेना होती. कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये सैन्यासंबंधी भरपूर माहिती दिलेली आहे. मौर्य राजे सेनापती असलेली 2 उदाहरणे दिली आहेत. ग्रीक राजे सेल्युकस निकेटरचे झालेल्या युद्धात सेनापती स्वतः चंद्रगुप्त आणि कलिंग युद्धात स्वतः अशोका सेनापती होता. फ्रॉम हिअर रूलर राजा स्वतःच त्या ठिकाणी महत्वाच्या भूमिका पार पाडताना दिसतो. सैनिकांना शासनातर्फे गणवेश, शस्त्रे, चिलखत, नियमित वेतन दिले जात असे. एका रथावर 2 सैनिक एक सारथी असतात. रथ ओढण्यासाठी सशक्त गाडी, एका हातीवर 3 धनुर्धारी, एक माहूत असे. धनुष्यबाण, भाला, तलवार, जांबिया, खंजीर इत्यादी शस्त्राने प्रत्येक सैनिक सज्ज असतो. चिलखत, शस्त्रस्त्राण, ढाल, पायदळ, पायाखाली चिलखत अशा वस्तू मोठ्या सरदारांकडे संरक्षणासाठी असत. हत्ती व घोडे यांचे शत्रूच्या शस्त्रापासून रक्षण करण्यासाठी उपाययोजना होती. सैनिकांचे प्रशिक्षण, कवायती, त्यांचे वेतन इत्यादीची तपशीलवार योजना आपल्याला केली जात होती. त्याचप्रमाणे प्रशिक्षण खाद्यपदार्थ, आपल्याला प्रशिक्षण घेणारे खाद्यपदार्थ असलेले दिसते. आरोग्य सुविधा इत्यादी संबंधी कडक नियम करण्यात आले होते. त्यासाठी वैद्य, परिचारिका आणि अन्य मदतनीस यांचे पथक सैन्याच्या पथकाबरोबर दिले. त्या काळात तुम्ही विचार करा की सैनिक चाललेत आणि त्यांच्याबरोबर पूर्ण मेडिकल सुविधा आपल्याला असलेली दिसते. म्हणजे मेडिकल सुविधेचा सुद्धा किती जागृत असणार होतं बघा मौर्य साम्राज्य. म्हणजे किती आजच्या काळात पण आपण बघू, एखादं काय असं तर मेडिकल किट घेऊन जातो की आपण मेडिकल पर्सन आपल्यासोबत असतो. तसं त्या काळात सुद्धा होतं, अशोकाच्या काळात सुद्धा असलेलं दिसतं. प्रत्येकी 6 सदस्य असलेल्या 5 विभागाचे असे 30 सदस्यीय एक युद्ध समिती राजाचे युद्धविषयक धोरण व त्यांची कारवाई ठरवित असे. भूदल, घोडदळ, हत्तीदल, नौदल, रथदल यांचे प्रशासन 5 विभागाकडे तर 8व्या विभागाकडे समन्वयाचे काम असत. सैनिकामध्ये कायमचे युद्ध काळात भरती केलेली असे 2 प्रकार. लष्कराचे असे सुसंघटित पद्धतशीर प्रशासन मौर्य काळात जोपर्यंत कार्यरत होते तोपर्यंत मौर्य साम्राज्यात आव्हान देण्याचे कोणा राज्यास धैर्य वाटत नव्हते. परंतु अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर शांततेचे व अनाक्रमणाचे म्हणजे आक्रमण करणार नाही धोरण राबवण्यामुळे सैनिकांची गरज संपली. लढाव बाणा आणि शौर्यवृत्ती काय म्हणतात निघाली आणि परिणामी मौर्यांचे लष्करी प्रशासन ढेपाळले. पुढे विस्कळीतही झाले आणि मौर्य साम्राज्य परकीय आक्रमणाला बळी पडलेलं दिसतं. मौर्य साम्राज्य पण मौर्य साम्राज्याची सत्ता जी गेलेली आहे ते परकीय आक्रमणामुळे गेलेली नाही आहे बघा, ते इंटरनल रिबेलमुळे गेलेले. कुणामुळं? पुष्यमित्र शुंग त्यांचा जो सेनापती होता, कमांडर ऑफ द मौर्य एम्पायर, हॅज किल द लास्ट रूलर ऑफ द मौर्यन एम्पायर हु इज द बृहद्रथ. बृहद्रथची हत्या केली आणि मग त्यांनी सत्ता ती मिळवलेली दिसते आपल्याला या ठिकाणी. येते का लक्षात येते का बघा काय प्रकारचं प्रशासन व्यवस्था बाकी बरोबर असणारा भाग. एप्सनियोज अर्थशास्त्र मेन्शन अ वेल नीट सिस्टम ऑफ एप्सनियोज मीन्स हेर खाते. इट इज कॉल्ड एज हेर खाते. The spies were supposed to keep an eye on the ministers of government officials. मिनिस्टर्स म्हणजे अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी. कलेक्ट इम्प्रेशन रिगार्डिंग द फिलिंग ऑफ द सिटीजन. लोकांचं मत काय आहे, लोकांच्या राज्याबद्दलची असणारी भावना काय, हे सगळं समजून घेण्यासाठी असतं. नो द सिक्रेट ऑफ फॉरेन किंग किंवा दुसऱ्या राज्याच्या मनात काय चालू आहे किंवा त्याच्या इथं कोणत्या गोष्टी चालू याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्यातनं समजण्यासाठी आपल्याला होतं.
साम्राज्यावर हेरांचे जाळे पसरले होते. हेरांना प्रतिवेदक किंवा पाणिधी वगैरे म्हणत. प्रतिवेदक हेरांना काय म्हणत बघा, प्रतिवेदक, हेरांना प्रतिवेदक और पाणिधी म्हणत. पाणिधी पाणिधी वगैरे म्हणत. स्त्रीहेर सुद्धा असत, म्हणजे महिला असणारे गुप्तहेर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असलेले दिसतात. कट, आक्रमण, भ्रष्टाचार, शत्रूंच्या हालचाली वगैरे यथासांग गुप्त माहिती सम्राटाला कळवण्याची कामगिरी हेरांकडे होती. काय प्रकारचे असलेलं दिसतं, म्हणजे त्यातनं माहिती मिळाली पाहिजे. काय काय माहिती मिळाली पाहिजे. द रिपोर्टेड डायरेक्टली टू द किंग, प्रत्यक्षपणे राजालाच काय म्हणता येईल की अर्जंट मॅटर जे असतील तर ते राजासोबतच सल्ला मग राजांनाच ती माहिती पोहोचवते. ते राजाचे कान आणि डोळे असतात, कान आणि डोळे आपल्याला असले दिसतात. They not only went under the disguise but also contacted barbers. Cooks म्हणजे ते काय म्हणतात कटिंग करणारे लोक असावेत, किंवा कुक म्हणजे आचारी की शिकारक, अन्न बनवणारे सुद्धा लोक ते असतात. टू कलेक्ट इन्फॉर्मेशन, का तर माहिती मिळवण्यासाठी राजासाठी. अर्थशास्त्र डिस्क्राइब व्हेरी इलॅबोरेट सेटअप विथ रिगार्ड टू दिस स्पाय इनलिस्टिंग टू टाइप्स, स्टेशनरी स्थिर असणारे स्टेशनरी, त्याला काय म्हणायला का संस्था, संचार, फिरते फिरते आणि स्थिर असा दोन प्रकारचे दिसतात. अँड रोविंग विच दॅन फर्दर सब डिवायडेड इंटू 9 टाइप्स, त्याचे रोविंगचे 9 टाइप्स. द हेड ऑफ द सिक्रेट सर्व्हिस इन द अर्थशास्त्र वाज द समहार्ता, त्याचा जो प्रमुख आहे तो समहार्ता. Who was primary task with the collection of revenue. Yet another task was the protection of the king. And in fact, the king bodyguard was known to consist of women archers who had also accompanied him on hunt. Additionally, women too were employed by the state as spy. State ला spy म्हणून महिला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असलेल्या दिसतात. मौर्य प्रशासनात वैशिष्ट्यपूर्ण अशी गुप्त व्यवस्था होती. सर्व प्रशासन, उच्च अधिकारी या सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी अत्यंत कार्यक्षम सुसंघटित अशी गुप्तहेर व्यवस्था रचना होती. त्यासाठी गुप्तहेर, दलाल, प्रतिदलाल, हेरांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रतिहेर इत्यादीची नियुक्ती करण्यात येते. त्यांना गूढ पुरुष असे म्हणत नाव. त्यासाठी अत्यंत प्रामाणिक स्वामिनिष्ठ सेवकांची निवड केली जाते. स्थिर व फिरते हे हेर असे त्यांच्यात दोन प्रकार होते. गुप्त भाषा, सांकेतिक भाषा, परवलीचे शब्द, कबुतरांचाही उपयोग हेरगिरीसाठी केला जात होता. हेर म्हणजे राजाचे कान आणि डोळे असत. व्यापारी, घरगडी, नकली शिष्य, विषप्रयोग करणारे, विषकन्या इत्यादी वेशात हे सर्व साम्राज्यात विखुरलेले होते. परदेशात राजा म्हणून काम करीत असलेले हेर तर खुले हेर होते. गुप्तहेराने दिलेल्या साम्राज्यात माहिती काय सर्व साम्राज्यात विखुरलेले, कुठल्या ठिकाणी आहेत माहीत नाही आपल्याला, वेगवेगळ्या ठिकाणी ते विखुरलेले दिसतात. परदेशात राजूत म्हणून काम करीत असलेले हेर तर खुले हेर होते. गुप्तहेराने दिलेल्या माहितीची सत्यता दुसऱ्या एखाद्या हेराकडून गोळा केली जाते, पडताळून पाहण्यासाठी वापर केला जातो. एकंदरीत गुप्तहेरांच्या कार्यक्षम कामगिरीवर राजाची व राजाची आणि राज्याचीही सुरक्षितता अवलंबून असल्याने गुप्तहेर खाते महत्त्वाचे समजले. कारण तुमच्याकडे जर गुप्तहेर व्यवस्थाच जर व्यवस्थित नसेल तर पुढच्या गोष्टी आणखी अवघड होऊ शकतात. पुढच्या गोष्टी हे आणखी अवघड होऊ शकतात. न्यायदान प्रक्रिया पुढचा काय बघा, जस्टिस अँड द पनिशमेंट. An orderly legal system was in place to ensure that social order, smooth functioning of the administrative system, and the flow of rulers to the states. अर्थशास्त्र lists a number of punishment for the various वेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळी शिक्षा आपल्याला अर्थशास्त्राने या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. दिस रेंज फ्रॉम व्हायोलेशन ऑफ मॅरेज लॉ, विवाहाचे नियम काही तोडलेले असतील, घटस्फोट असेल, मर्डर हत्या असेल, चोरी असेल, भेसळ असेल, रॉंग वेट असेल, व्यभिचार, अडल्ट्रेशन म्हणजे काय व्यभिचार असेल, रॉंग वेट
चुकीच्या पद्धतीने मोजमाप करून काही वस्तू विकली. देर वर व्हेरियस काइंड्स ऑफ द कोर्ट्स टू सेटल डिस्प्यूट्स अँड रीड आउट पनिशमेंट टू द ऑपोजिट. अर्थशास्त्रात ले पुट ज्युडिशियल सिस्टम इन डिटेल्स विथ रेफरन्स टू धर्मस्थ. त्यासाठी काय शब्द आहे बघा, धर्मस्थ. त्याला काय म्हणलेलं आहे, धर्मस्थाला शब्द आहे जज, न्यायाधीश. अँड प्रदेशिस्ट, प्रदेश ऑफिसर रिस्पॉन्सिबल सप्रेशन ऑफ गुन्हेगारांचं नष्ट करणं, का गुन्हेगारांचं अस्तित्व किंवा त्यांना शिक्षा द्यायचं काम करणारा अधिकारी हा प्रदेशिस्ट. Officers responsible for suppression of criminal. Punishment for offences and crimes range from fine to mutilation of limb or even the capital punishment. The king was the supreme arbiter of the justice, upholder of the dharma, though the crime were few and the cases were decided by a body of arbitrators with a system of appeal to the king. In Ashoka's inscription, the judicial responsibility lay with the city Mahamatya. The edicts urge the Mahamatya to be impartial. Mahamatya हा कसला असला पाहिजे तर तो निष्पक्ष पद्धतीने काम करणारा असला पाहिजे. महामात्य हा निष्पक्ष पद्धतीने काम करणारा असावा. Punish without the sufficient evidence, not imprison, and ensure that people are not imprisoned or punished without sufficient. पुरेसा किंवा पुरावा हा चांगला मजबूत असला पाहिजे. पुरावा असल्याशिवाय तुम्ही शिक्षा करता कामा नये. पहिल्या रॉक एडिक्ट्स मध्ये particular states that every 5 years the king would be dispatch a gentle officer and neither fierce nor harsh nor tour of inspection that this was being done. ही व्यवस्थित होत आहे का नाही यासाठी राजा आपल्याला काय म्हणतात इन्स्पेक्शन करण्यासाठी प्रत्येक 5 वर्षाला एंट्री किंवा त्या पद्धतीची टूर होत असेल. राजा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश व कायद्याचे उगमस्थान. सर्व महत्त्वाची व गंभीर प्रकरणे न्यायदानासाठी राजासमोर येत. प्रादेशिक महामान रजूक यांची कनिष्ठ न्यायालय नगरे व ग्रामीण भागात धर्मस्थी आपण पाहिलं. कंटक शोधन अशा दोन, एक दिवाणी आणि एक फौजदारी. कंटक शोधन हा फौजदारी आहे बघा. आपण धर्मस्थ पाहिलं तर सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनचं असणार आहे. ग्रामातील किरकोळ तंटे व खेडे गावातील वृद्ध मंडळी निकालात काढत. हिंदू धर्मसंहिता, शास्त्रे, परंपरा, रूढी यावर आधारित न्यायालय निर्णय दिले जात असत. गावातील वयोवृद्धांनी दिलेली साक्ष विश्वासार्ह पुरावा म्हणून मान्य केली जात असते. सामान्यतः गुन्ह्याबद्दल शिक्षा फार कडक होत असत. कर चुकवेगिरी, खोटी साक्ष, कारागिरास अपाय, साधी चोरी इत्यादी गुन्ह्यासाठी शरीराचे अवयव तोडण्याची सुद्धा शिक्षा दिली जात होती. फटक्यासहित 18 प्रकारच्या कठोर शिक्षा होत्या. फौजदारी कायदे अत्यंत कडक असून त्यांची अंमलबजावणी तितक्याच कठोरपणे केली जाते. तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. कठोर शिक्षा देण्यामागील मुख्य हेतू होता की गुन्हेगाराला व अन्य समाजाला चांगलीच जरब बसू पुन्हा गुन्हा करण्याचे धाडस कोणाला होऊ नये. अशी मौर्यकालीन न्यायव्यवस्थेची प्रशंसा करून मॅगस्थनीज म्हणतो की गुन्हे क्वचितच होत आणि खून चोऱ्यामाऱ्यासारखे खुणे भवंशी कोणालाही माहीत नव्हते. लोक आपल्या घरांना कुलुपे लावत नसत कारण लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जबाबदारी राज्य शासनाने या ठिकाणी घेतलेले दिसते. म्हणजे एवढ्या प्रकारचे व्यवस्थितरित्या प्रशासन हे आपल्याला चालवताना दिसते बघा. ओके, चला आज या ठिकाणी आपण थांबूयात. उद्या सेंटर जाऊ द्या प्रांतिक प्रशासन बघूयात बघा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सिटी ॲडमिनिस्ट्रेशन, आज काय आपण बघितलं सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन बघितलं. उद्या आपण प्रोव्हिन्शियल ॲडमिनिस्ट्रेशन हा